ट्रॉफी आणि 20,000 रोख रक्कम GS11 विरुद्ध मिला स्टार. मिला स्टार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून सरळ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि GS11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. बघूया काय लढत बघायला भेटते आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये. पंचांना विनंती असेल थोडी घाई करायची आहे. अजून आपल्याला यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत आणि बक्षीस समारंभ सुद्धा 10 वाजताच्या आत पार पाडायचा आहे. त्याला पहिला चेंडू घेऊन येईल तो नासिर. पहिला षटक सांभाळेल. अश्विन आणि आयुष येतोय. प्रत्येक सामन्यामध्ये चांगली फलंदाजी चांगली कामगिरी करताना दिसली आपल्याला ओपनिंग जोडी. बघूया सेमीफायनलच्या सामन्यामध्ये काय रंग दाखवते, काय फटके दाखवते आपल्याला. आमदार चषक 2021 मधला हा पहिला सेमीफायनलचा सामना. चांगली झुंज मोठी मॅच बघायला भेटेल थेट WTC लाईव्हच्या माध्यमातून. पहिला चेंडू नासिर यांचा सामना करेल तो अश्विन. बॉलच्या रीचवर पोहोचून पॉवर स्ट्रोक खेळला होता परंतु तेवढेच सूर्य क्षेत्ररक्षण आसिफ यांचे. परंतु 1 धाव निश्चित. धावसंख्या 1 खातं उघडतंय. आता मात्र आयुष मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. चांगले फटके त्याच्या फळीतून प्रत्येक सामन्यात आपण बघितले. चांगला चेंडू होता परंतु 2 धाव निश्चित. धाव संख्या झाली ती 4 तिन्ही चेंडूच्या मोबदल्यावरती. पुन्हा एकदा थोडा रीचहून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफसाईड मध्ये ड्राईव्ह करून दिलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 5 धावा. पुन्हा एकदा सुरेख स्ट्रोक भेटतोय आयुष्यांच्या फळीतून 2 धावांसाठी. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 7 धावा. शेवटचा चेंडू आहे अजूनही. चांगला फटका ऑफसाईड रिजन मध्ये. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा थोडा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु रीच करून 2D मध्ये ठेवलंय. धावसंख्या झाली ती 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर GS11 संघाची धावसंख्या होती ती 8. अंजर येतोय दुसरे षटक घेऊन मिलत स्टार संघासाठी. पुन्हा एकदा चेंडू जातोय 2D रिजन मध्ये. धावसंख्या झाली ती 10. अजूनही 5 चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा सुरेख फटका. धावसंख्या झाली ती 11.
पुन्हा एकदा सुरेख असा फटका होता ऑफसाईड रिजन मध्ये, परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल मुद्दू यांच्याकडून. नक्कीच एक धाव वाचवली आहे. ट्वेल ऑन बोर्ड दिसत आहेत. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय 2D. नक्कीच अप्रतिम अशी फटकेबाजी करताना दिसला आयुष आपल्याला पहिल्या सामन्यापासून. ग्राउंडच्या चारी बाजूला फलंदाजी करतो. हा बघा, हा मात्र फटका कव्हर मध्ये, परंतु सुरेख झेल, अप्रतिम झेल. नक्कीच टाळ्या व्हायला पाहिजेत. अप्रतिम असा झेल, सुरेख असा झेल टिपला. रोहन येतोय स्ट्राईक एंड वरती आयुषची जागा घेण्यासाठी. हलक्या हाताने खेळलेला, धावसंख्या 1 ने पुढे धावते. धावसंख्या दिली ती 16. 15 धावा. अझर येतोय बॉलिंग एंड वरती. सामना करतो अश्विन. सुरेख फटका, कार्पेट. पंचांचा इशारा 2D येतोय, परंतु पॉवर स्ट्रोक होता. नक्कीच पॉवर स्ट्रोक खूप पाहायला भेटलेत आपल्याला पूर्ण टुर्नामेंट मध्ये. पुन्हा एकदा तसाच काहीसा फटका होता. या फटक्यात अजून पॉवर जनरेट केली 2D मध्ये. धावसंख्या झाली ती 19. पुन्हा एकदा पॉवर जनरेट केली जाते, परंतु मिड विकेट रिजन मध्ये 2 धावा. लगातार 3 चेंडूवर 3 2D घेतल्यात. धावसंख्या झाली ती 21. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. बघूया कशा प्रकारे सामना करतो तो अश्विन. आता मात्र ऑफसाईड रिजन मध्ये 2D मारण्याचा प्रयत्न होता सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु गचाळ अशी फेकी. 2 धावा कंप्लीट केल्यात. नक्कीच अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. (23) ऑन बोर्ड लागले जात आहेत. धावसंख्या झाली ती 24. अजूनही शेवटचं चेंडू शेष या षटकातील. अझर यांचा सामना करेल तो अश्विन. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका होता, परंतु विकेट ॲज अ अंपायर म्हणून काम, फिल्डर म्हणून काम करतोय आणि 4 धावा रोखतोय. केवळ 1 धावा आल्या. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 25. 1 गडीच्या मोबदल्यात. आसिफ येतोय गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. शेवटचं षटक. 25 धावा लागल्या स्कोरबोर्ड वरती. बघूया काय फलंदाजी करतो रोहन. पुन्हा एकदा सुरेख फटका ऑफसाईड रिजन मध्ये, परंतु 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 26.
पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये एक धाव वंडीच्या रूपात. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 27. पुन्हा एकदा सुरेख फटका, परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, लाजवाब फिल्डिंग. चांगला पॉवर स्ट्रोक होता, परंतु तेवढंच चांगलं रिफ्लेक्शन. 2 धावा वाचवल्यात. 29 ऑन बोर्ड लागत आहेत. अजूनही 3 चेंडू शेष. फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गडी बाद घेतलाय. अश्विन बाद होतो आणि त्याची जागा घेण्यासाठी बघूया कोण येतोय. सौरभ, जर्सी नंबर 45, रोहित शर्माची आठवण करून देतोय. बघूया रोहित शर्मा सारखे काही फटके बघायला भेटत आहेत का सौरभ यांच्या फळीतून. दोन चेंडू शेष या इनिंग मधील. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा फटका, परंतु 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 30. अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे. बघा काही मोठा फटका दिसतो का सौरभ यांच्या फळीतून. सुरेख चेंडू होता आणि तेवढी ती चांगली यष्टी म्हणता येईल. 31 धावांचं आव्हान आपल्याला लगेच पहिला फायनलिस्ट भेटणार आहे या सेमीफायनल नंतर. आमदार चषक 2021 चा बघा कोण ठरतोय मानकरी. एकतीस धावांचा पाठलाग करायचा आहे मिलत स्टार संघाला. बघूया कोण ठरतोय पहिला फायनलचा मानकरी. इकडे पहिल्याच चेंडूवरती 2 धावा अर्जित केल्या जात आहेत मुद्दी यांच्या मार्फत. टुडी रिजन मध्ये अप्रतिम अशी फटकेबाजी केली होती मागच्या सामन्यात सुद्धा. 2 चेंडूत 5 धावांची गरज होती तेव्हा चौकार लगावून दिला होता सरळ मिड ऑन रिजन मध्ये. पुन्हा एकदा डिक्लेअर रिजन मध्ये. आता मात्र कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय 2 रनांसाठी. धावसंख्या झाली ती 4. पुन्हा एकदा पॉवर स्ट्रोक होता परंतु आता मात्र वंडीच्या रूपात धावसंख्या 1 ने पुढे धावते. धावसंख्या झाली ती 5. 3 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा पॉवर जनरेट केली जात आहे परंतु पंचांचा इशारा चौकार. चौकार. सुरेख फटका.
नक्कीच भरपूर पॉवर होती या स्ट्रोकच्या मागे, म्हणून क्षेत्ररक्षकाला तो चेंडू काही अडवता आला नाही आणि चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार, चौकार. पुन्हा एकदा सुरेख फटका, परंतु आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. 5 चेंडू 10 धावा, 31 धावांचा पाठलाग करायचंय. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक होता, पॉवर स्ट्रोक होता ऑफसाईड रिजन मध्ये, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. चांगला एफर्ट दाखवला जातोय. अठरा चेंडू 20 धावांची गरज. चला 18 चेंडू 20 धावांची गरज. अश्विन आलाय गोलंदाजीसाठी. यस न यसनचा कॉल होता, परंतु एक धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 12. 12 ऑन बोर्ड्स. पंचांचा इशारा येतोय, डेड बॉल. सुरेख फटका. आता मात्र पंच केला जातोय चेंडू. दोन चेंडू 14 धावा झाल्यात. 31 धावांचा पाठलाग करताना दिसतोय आपल्याला मिल्लत स्टार हा संघ. तिसरा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा रिस्ट केलं जातंय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 15. तिन्ही चेंडू शेष आहेत या षटकातील. सुरेख फटका, परंतु तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल. धावसंख्या झाली ती 16. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न होता फलंदाजापासून, परंतु रीच करून चेंडू टोलावून दिलाय. 2 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 18 धावा. 13 चेंडू 13 धावांची गरज. सेन्सिबल असं क्रिकेट बघायला मिळतंय. 13 चेंडू 13 धावांची गरज. पुन्हा एकदा कार्पेट फटका ऑफसाईड रिजन मध्ये. 2 धावांसाठी एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतंय. बॉलच्या मेरिटवर शॉट खेळला जातोय. बारा चेंडू 11 धावांची गरज. बघूया कोण घेऊन येतंय तिसरं षटक. विक्की येतोय. 12 चेंडू 11 धावांची गरज.
पंचांचा इशारा, वंडी येतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका, परंतु एक धाव. धावसंख्या झाली 22. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय टोडी साठी. अप्रतिम अशी फटकेबाजी पाहायला मिळते. डिक्लेअर रिजन मध्ये चेंडू खेळला जातोय. पुन्हा एकदा सुरेख फटका. खूपच सेन्सिबल क्रिकेट म्हणायला हलकत नाही. आता मात्र थोडं हलक्या हाताने खेळला होता एक धावासाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला एक धाव निश्चित. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 26. अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे विकी यांच्या षटकातील. आता मात्र चांगला फटका होता, परंतु एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 27. 6 चेंडू 4 धावांची गरज. सहा चेंडू 4 धावांची गरज. आसिफ, सौरभ येतोय गोलंदाजीसाठी. सुरेख फटका, परंतु एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 5 चेंडू 3 धावांची गरज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, परंतु एक धाव निश्चित. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. बघूया पहिला फायनलिस्ट आपल्या जवळच आहे. बघूया कोण क्वालिफाय होतोय. 4 चेंडू 2 धावांची गरज. हलक्या हाताने खेळलेला एक सेन्सिबल क्रिकेट. त्यांना माहिती आहे केवळ 1 धावांची गरज आहे. आता आपण सामना आपल्या मुठीत केलाय. सुरेख फटका. चला कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही संघ. चांगली खेळी केली, परंतु मिल्लत संघ हा फायनलिस्ट क्वालिफाय होतोय. गतवर्षीचा विजेता संघ आता पुन्हा एकदा क्वालिफाय होतोय या आमदार चषक 2021 मध्ये. पहिला फायनलिस्ट भेटतो आपल्याला या आमदार चषक 2021 मधला. या पुढील होणारा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना इंदिरानगर विरुद्ध CCC. दोन्ही संघांनी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. ऑर्गनायझरला विनंती असेल नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे.